घेऊन येतो आहे आजच्या ठळक बातम्या आपल्या आवडत्या वृत्तवाहिनीवर। सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी हाती येते आहे। मोरवाडीमध्ये मृत्यूचे तांडव थांबताना दिसत नाही आहे। तिथे पुन्हा एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे। अशाच प्रकारे आत्महत्येचे तांडव जर तिथे सुरू राहिले तर देशात शेती तर उरेल पण अन्नदाता उरणार नाही, याची आपण आणि सरकारने दखल घेणे गरजेचे आहे। आता वळूया पुढच्या बातमीकडे।
गोविंदा, तू रुसलाय माझ्यावर? कशाला रुसणार तुझ्यावर? तुझ्या फुल तोडण्यावरून तर हेच वाटत आहे. नाही मी नाही रुसलो तुझ्यावर. राम राम मंडळी. आमच्या मोरवाडीला एवढ्या आत्महत्या होतात याचं फार दुःख आहे आम्हाला. आता सरकार जनतेसाठी काय करेल काय नाही ते करतीलही, पण आम्हाला या जनतेसाठी काही ना काही करावं लागेल. कारण ही जनता आमची आहे, ही मायभूमी आमची आहे. या मातीमध्ये आम्ही खेळत खेळत लहानाचे मोठे झालो. आणि माय बापू विरोधी पक्षवाले आम्हाला बदनाम करण्याचा कट करतीलही, पण आम्ही डगमगणार नाही. आम्ही असंच कार्य करत राहू, तटस्थपणे कार्य करत राहू. जय हिंद, जय भारत. कित्येक वर्षापासून हा प्रश्न इथं आहे. सहानुभूतीने माझ्या बाप परत येणार नाही, की पुसले कपाळाचे कुंकू परत येणार नाही. राजकारण भाषापेक्षा देश हिशाची भाषा बोला साहेब. आज लोकांना तुमची गरज आहे. त्यात राजकारण बरे नाही. कोण रे तू? साहेब, जेव्हा तुम्ही मला ओळखत नाही आमच्या समस्या कसा ओळखणार? हे बघ बेटा, तुझ्या वडिलाचं कळलं आम्हाला, दुःख वाटतं. भेटतो वड्यावर. साहेब, त्या मुलाचं काहीतरी करायला पाहिजे. आबा म्हणाल तर आज रात्रीच. प्रताप, अरे स्वतःच्या कर्तृत्वावर हा डोलारा उभा केलाय मी. प्रताप प्रताप प्रतापराव. पण काय झालं तर आबाला चिडायला? जाऊ द्या ना, त्यांचा मूड खराब असेल. आबानी त्याला माफ केलं असणार, मी नाही. त्याच्यामुळे आज माझा अपमान केला आबांनी. त्याचं नक्कीच काहीतरी करावं लागेल. हो, मी पण तेच म्हणतोय ना. पण तुम्ही डोकं शांत ठेवा. केलं. बोल. अरे त्याला एक बहीण आहे. कशी आहे? मग नक्की शिकार करावंच लागेल ना? जरूर. उचला उचला, निघा.
प्रताप, ये जो चिंगारी है ना, बड़े जल्दी आग लगाती है, और जब आग लगाती है तो किसी का दिल जलता है तो किसी का जिस्म, और साला ये जब दोनों जलते हैं ना तो अच्छे अच्छे खाक हो जाते हैं। और यार तूने तो दोनों जला दिया। प्रताप, लगता है साली बहुत फड़फड़ा रही है। फडफडान दे. साल्याला गोविंदनी 4 चौकात माझ्या वडिलांची इन्सल्ट केली ना, दाखवतो त्याला त्याची गर्लफ्रेंड आहे ना, ते कशी असते इन्सल्ट करण्यासाठी. सोडा मला. मी काय बिघडवलंय तुमचं? प्लीज प्लीज मला सोडून द्या. प्लीज मला जाऊ द्या. काय बिघडवलंय? काय बिघडवलंय? हे त्या हराम करायला जाऊन विचार. काय नाव त्याचं? हा, गोविंद. साला भेचोत त्यांनी त्या 4 चौकात माझ्या वडिलांचा अपमान केला. त्याचा अपमानाचा सूड मी तुझ्याकडून घेतला. साली.
आत्ताच निवडा, अर्थात तुम्ही आम्हाला निवडून द्या. प्रतापराव साहेबांना पोलीस केव्हाही अटक करू शकतात. हो, आणि विरोधी पक्ष सुद्धा याच्या जीवावर उठलेला आहे आणि गावकरी सुद्धा याच्या विरोधात आहे. घोरपडे, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की राजकारणात चुकीला माफी नाही. प्रताप, अरे चुकलास तू, चुकलास बेटा. मला माफ करा. घोरपडे, हो साहेब. त्या मुलीला मला भेटवा. हो साहेब. काय करायचं बघ तुम्ही. मी आत्ता जातो. नमस्कार, मी प्रवीण वागले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आहे मीडिया पॉइंट या न्यूज चॅनलवर. राजकारण हे सत्ताकारण, समाजकारण राहिलं नसून ते आता स्वार्थकारण झालेलं आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतोच आहे. आज मी तुमच्या समोर एक असं सत्य जे या निवडणुकीच्या गर्दीमध्ये, या राजकारणाच्या गर्दीमध्ये कुठेतरी हरवलेलं आहे आणि ते गुपित आहे एका मोरवाडीतील तरुण पीडितेचं. तर चला ऐकूया आपण काळाच्या गर्दीत कुठेतरी हरवलेलं हे सत्य तिच्याच मुखातून. सर्वप्रथम मी स्वागत करतो माधुरी या पीडित तरुणीचं. तिला सर्वप्रथम मी ते हे आसन ग्रहण करायला सांगतो. नमस्कार मॅडम. आणि बाबाराव यांनी यंदाचे इलेक्शन जिंकण्याकरता हा कट रचलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय लोकांसमोर उभा केला आणि आमदार विश्वासराव सारख्या जनतेच्या पुढाऱ्याला बदनाम केलं. माझ्यावर बलात्कार केलं, माझं किडनॅपिंग पण केलं. हे सर्व सुमतला माहित होतं म्हणून तिला मारण्यात आलं आणि सर्व आरोप प्रतापराव सारख्या जनतेच्या सेवकावर, नेत्यावर टाकलं. ही होती व्यथा एका पीडित तरुणीची जी आम्ही सादर केली आमच्या वृत्तवाहिनी मार्फत. अशी अनेक रहस्य आम्ही तुमच्या समोर घेतच राहू. या निवडणुकीच्या दंगलीत आणि लोकांच्या गर्दीत अशी बरेच गुपित जे एक करून एक तुमच्या समोर सादर होतच राहील. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ नुकत्याच आलेल्या माहितीनुसार या पीडितेची केस कोर्टात फाईल झालेली आहे. निर्णय जनतेसमोर आहे. आता खरी वेळ आलेली आहे खरा पुढारी शोधण्याची. तर बघूया योग्य पुढारी कोण. काय विश्वासराव, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण कसं आहे, या खेळामध्ये विषात पण आमची
राजकारण सुद्धा आमचं हो आणि सत्ता देखील आमची. काय विश्वासराव, या खेळामध्ये तुमचे जे मोहरे आहे ना ते एकावर एक लुडकले आहे. हा खेळ आहे आणि खेळात काहीही होऊ शकतं. फक्त एक चाल आणि मात. अगदी बरोबर बोलले तुम्ही. आजच्या ठळक बुलेटिन. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार विश्वासराव चौधरी यांनी मोरवाडी या मतदारसंघातून प्रचंड बहुमतांनी विजय मिळवलेला आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बाबाराव यांचा दाबून पराभव केलेला आहे.